श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता आपण गीतेमधला 46वा श्लोक पाहूया. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. यावानर्थ उदपाने सर्वतः संप्लुतोदके तावान सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. या श्लोकाचा अर्थ असा आहे, त्याप्रमाणे सर्व वेद जाणणाऱ्या माणसाला, साधूला, ब्रह्मज्ञाला तेवढीच किंमत आहे आणि तेवढीच किंमत तो वेदांनाही देतो, नाही का? त्याप्रमाणे सर्व वेद जाणणाऱ्या ब्रह्मज्ञानी माणसाला तेवढीच किंमत आहे. जेवढी किंमत तो वेदांना देतो तेवढीच किंमत त्या माणसाला किंवा त्या साधूला प्राप्त होते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, समजा तुम्हाला स्नान करायचं आहे आणि पाणी हवं आहे. एक लहानसं डबकं आहे, त्यात तुम्ही कितीही काहीही जरी केलं तरी ते पाणी लगेच खराब होतं, गढूळ होतं आणि ते पिण्यायोग्य राहत नाही. पण तुम्ही जर मोठ्या जलाशयामध्ये गेलात आणि सगळं काही केलं तरीसुद्धा त्याचं पाणी खराब होत नाही आणि ते आपण पिऊ शकतो. तसं ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे, त्याला या जगामधल्या सगळ्याच गोष्टी माहीत असल्यामुळे त्याला सर्व काही केलं असं श्रेय मिळेल आणि त्यामुळे त्याने अमकं एखादं कर्म केलं नाही किंवा अमुक एखादा यज्ञ केला नाही असं काहीही शिल्लक राहत नाही. जिथे सर्व कर्मांचा नाश होतो तिथे काय शिल्लक राहणार? आणि म्हणून महाराज म्हणतात, ज्याने वेद जाणलेले आहेत आणि ज्याने हे ब्रह्मज्ञान प्राप्त केलेलं आहे त्याने या जगामधली सर्वच कर्मे केलेली आहेत असा त्याचा अर्थ होतो. या श्लोकावर आधारित ओवी क्रमांक 260 आपण बघूया. जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सूचिले तरी आपण हित आपुले तेच घेणे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्याला जर तहान लागली असेल आणि तुम्ही जर एखाद्या मोठ्या सरोवरापाशी गेलात तर सगळा सरोवर काही आपण पिऊ शकत नाही आणि पितही नाही. तर आपल्याला जेवढी तहान लागलेली आहे तेवढंच पाणी आपण पितो. त्याप्रमाणे जरी वेदे बहुत बोलिले विविध भेद सूचिले तरी आपण हित आपुले तेच घेणे. महाराज म्हणतायत, वेदांमध्ये हे सगळं काही सांगितलेलं आहे, सगळे विषय मांडलेले आहेत, सगळे गुण वर्णन केलेले आहेत, सगळ्या माणसांच्या तऱ्हा त्यांनी सांगितलेल्या आहेत, सर्व प्रकारची कर्मकांड आणि त्यापासून मिळणारं फळ किंवा पुण्य किंवा स्वर्गीय भोग याचंही सुंदर वर्णन केलेलं आहे. परंतु असं जरी असलं तरी आपण आपल्या हितापुरतं आणि जे योग्य आहे, चांगलं आहे तेवढंच घ्यावं.
ज्याप्रमाणे आपण सरोवरापाशी जाऊन आपल्याला जेवढी तहान लागली आहे तेवढंच पाणी पितो, त्याप्रमाणे वेदांमध्ये जरी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असल्या, अनेक गोष्टींमधले भेद वर्णन करून सांगितलेले असले, तरीसुद्धा आपल्याला जे आवश्यक आहे, ज्याची गरज आहे तेवढंच घ्यावं. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, जैसा प्रगटलिया गभस्ती अशेषही मार्ग दिसती, तरी तेतुलेही काय चालीजती सांग मज. नाही का? ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, सकाळी सूर्योदय झाला आणि सूर्य उगवला की आपल्याला सगळं काही दिसायला लागतं. आणि अनेक मार्ग जरी आपल्याला दिसत असले तरी सर्व मार्गावरून आपण जातो का? नाही का? आपल्याला ज्या गावाला जायचं आहे त्याच गावाला जाणाऱ्या मार्गावरून आपण जातो आणि हाच आपला मार्ग आहे आणि तोच आपण निवडतो आणि तोच आपण चालतो. त्याप्रमाणे वेदांमध्ये जरी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असल्या तरी आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे. आणि म्हणून आपण जो मार्ग आत्मज्ञानापर्यंत आपल्याला घेऊन जातो त्याच मार्गाने जाणं आवश्यक आहे. इतर मार्गांची, इतर गुणांची, सत्वरज तम किंवा इतर कर्मकांड, भोग याच्यामध्ये का आपण अडकून पडावं? स्वर्गीय सुख मिळवण्यासाठी का धडपड करावी? इतर मार्गाकडे आपण का पाहावं? असं ज्ञानेश्वर महाराज स्पष्ट विचारतात. ते म्हणतात, कर्मकांडामध्ये जो कोणी अडकतो त्याचं कर्म केलं म्हणून समाधान होतं, त्या कर्मावर त्याचा विश्वास असतो आणि तो कर्मामध्ये अडकतो, म्हणजेच दृश्य जगामध्ये अडकतो. परंतु हे करून तुम्हाला या दृश्य जगाच्या पलीकडे असणाऱ्या आत्मज्ञानापर्यंत जाता येणार नाही. कारण आत्मज्ञान मिळवण्यासाठी आपल्याला हे सगळं दृश्य जग विसरणं भाग आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली वेदांना कंजूस म्हणतात, कारण ते फक्त काही लोकांनाच उपलब्ध असतात. वेद वाचून सगळ्यांचाच काही उद्धार होत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्वांचाच उद्धार व्हायला हवा तर माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये हे ज्ञान तुम्हाला प्राप्त होईल. जे वेदांमध्ये नाही ते मी माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये सर्वांना त्यांना आत्मज्ञान प्राप्त व्हावं म्हणून अत्यंत सोप्या शब्दात, सुलभ शब्दात हा मार्ग मी दाखवलेला आहे. आणि हे ज्ञान, आत्मज्ञान सर्वांसाठी मी उघडं करून ठेवलेलं आहे. वेदांना त्यांनी सूर्य म्हटलेलं आहे. वेद हे मार्ग दाखवण्याचं काम करतात, परंतु कोणत्या मार्गाने जायचं आणि कोणत्या मार्गाने गेलो तर आत्मज्ञान होईल हे मात्र आपणच ठरवायचं आहे आणि त्याच मार्गावरून चालायचं आहे. आणि हे मार्गदर्शन नेमक्या शब्दात सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. 262व्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, का उद कमय समय सकळ जरी जाहले असे महितळ, तरी आपण घेपे केवळ आरतीची जोगे. आरती म्हणजे जरूर, जेवढी जरुरी आहे तेवढंच आपण पाणी प्यावं. या जगामध्ये अनेक जलाशय आहेत, समुद्र आहेत, तळी आहेत, सरोवर आहेत, मोठमोठ्या विहिरी आहेत, मोठमोठे तलाव आहेत, मोठमोठी धरणं आहेत. परंतु आपण आपल्या जरुरी पुरतं जेवढी आपल्याला तहान लागलेली आहे तेवढंच पाणी प्यावं. का उदकमय सकळ जरी जाहले असे महितळ. महितळ म्हणजे ही संपूर्ण पृथ्वी.
ही संपूर्ण पृथ्वी पाण्याने जरी व्याप्त असली आणि उदकमय जरी सगळी पृथ्वी झालेली असली, तरी आपण घे पे केवळ आरतीची जोगे. तरी आपण आपल्याला हवं तेवढंच पाणी प्यावं, पोटभर प्यावं, पण सगळेच जलाशय संपवतो असं म्हणणं मात्र चुकीचं आहे. पुढच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, 263वी ओवी, तैसे ज्ञानिये जे होती ते वेदार्था ते विवरिती, मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत. आता या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, जे ज्ञानी लोक आहेत, शहाणे लोक आहेत, चतुर लोक आहेत, ते काय करतात? वेदांचा अभ्यास करतात आणि त्यातलं शाश्वत असणारं आत्मतत्व तेवढंच घेतात. अर्जुना, वेद आपल्याला सगळेच मार्ग दाखवतात, पण बाकीचे सर्व मार्ग हे सकाम आहेत. ते सर्व मार्ग सोडून जो भगवंताच्या प्राप्तीचाच मार्ग निवडेल त्यालाच भगवंताचं दर्शन होईल. आणि तो मार्ग कोणता हे गीतेमध्ये स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या मुखातून तो मार्ग स्पष्ट शब्दात सांगतात. तैसे ज्ञानिये जे होती ते वेदार्था ते विवरिती, मग अपेक्षित ते स्वीकारिती शाश्वत. जे शाश्वत आहे, जे सर्वांनी स्वीकारावं अशी भगवंताची अपेक्षा आहे, तेच फक्त ज्ञानी माणसं स्वीकारतात. अज्ञानी माणसं, अविवेकी माणसं मात्र कर्मकांडामध्ये अडकतात आणि भोग भोगण्यापुरताच वेदांचा आधार घेतात आणि स्वर्गीय भोग भोगण्याचीच ज्यामध्ये सोय आहे अशी कर्म करतात आणि त्या कर्मकांडामध्ये अडकतात, भोग भोगण्यामध्येच रत होतात. आणि म्हणून अशा अविवेकी माणसांना भगवंताची प्राप्ती कदापिही होत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वेदांमध्ये निरनिराळ्या प्रकारचे यज्ञ सांगितलेले आहेत, निरनिराळी कर्मे सांगितलेली आहेत. या सगळ्यांचा हेतू एवढाच आहे की माणसाला स्वर्गप्राप्ती व्हावी आणि त्याला स्वर्गीय सुख मिळावं. मेल्यानंतर त्याने स्वर्गात जावं आणि परलोकामध्ये सुख प्राप्त करावं. महत्त्वाचं काय आहे तर ज्याचा शेवट चांगला होईल ते महत्त्वाचं. आणि म्हणून इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, ऑल इज वेल विच एंड्स वेल. ज्याचा शेवट गोड ते उत्तम असतं, चांगलं असतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये सुद्धा अगोदरच्या काळामध्ये दुःख येऊन गेलं, कष्ट येऊन गेले, हे चांगलं आहे. का? कारण म्हातारपणी शेवटच्या वेळी अंतिम क्षणी आपण सुख भोगू शकू, आरामात राहू शकू. आपलं म्हातारपण उत्तम जावं, आपल्याला उत्तम प्रकारचा मृत्यू यावा, हा शेवट चांगला व्हावा. म्हणून सुरुवातीला कष्ट आणि दुःख भोगावे लागले तरी हरकत नाही. एखाद्याला जीवनामध्ये जरी सुख मिळालं आणि परलोकामध्येही जरी चांगलं सुख मिळालं तरीसुद्धा पुढे एक प्रश्न आपल्यापुढे येतो की आता पुढे काय? तत्किम तत्किम. आणि म्हणून शंकराचार्य या तथा किम या प्रश्नाचं उत्तर देत आहेत. माणसाचं जीवन हे अपूर्ण आहे. त्याला कितीही मिळालं तरी त्याचं समाधान होत नाही, त्याला आनंद मिळत नाही, उलट तो जास्त दुःखी होतो. जितकं प्राप्त होईल तितकं त्याचं दुःख वाढत जातं. आणि म्हणून या सगळ्या दृश्य
गोष्टीतून आपण दूर व्हावं आणि अदृश्य असणाऱ्या भगवंताची प्राप्ती आपल्याला कशी करून घेता येईल याचाच आपण सतत ध्यास घ्यावा. दृश्य जग, प्रपंच, संसार या सगळ्याच गोष्टी दुःखदायक आहेत. खरं सुख हवं असेल तर ते आत्मसुख आपल्याला आत्मज्ञान प्राप्त झाल्यावरच मिळतं. आणि म्हणून आपण सगळ्यांनी आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठीच आपलं हे जीवन व्यतीत करा. रामदास स्वामी म्हणतायत, याची देही याची जन्मी आपण ते आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. त्याच्यासाठी कष्ट करावे, साधन करावं, तपश्चर्या करावी, साधना करावी. आयुष्यभर आपण नामस्मरण करावं आणि त्या भगवंताचा ध्यास घ्यावा. श्रवण, कीर्तन, नामस्मरण या गोष्टी करत राहाव्या. मनन चिंतनामध्ये आपण व्यग्र असावं आणि सतत भगवंत प्राप्तीचा ध्यास घ्यावा. म्हणजे कधी ना कधी आपल्याला ते आत्मज्ञान प्राप्त होईल आणि आत्मसुख प्राप्त होईल. त्यानंतर मिळणारी आत्मशांती आणि आत्मसमाधान याचं वर्णनच करता येत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की आपण अपूर्ण असल्यामुळे त्या पूर्ण असलेल्या भगवंताच्या प्राप्तीसाठीच धडपड करावी आणि आपल्या जीवनाचं उद्दिष्ट हे ठेवावं. गोपाल कृष्ण भगवान की जय.